फिटनेस म्हणजे काय? आजकाल प्रत्येकाच्या डिक्शनरीमध्ये याची वेगळीच व्याख्या आहे. कोण योगा करतो, कोण झुंबा, तर कोणी बॉडी बिल्डिंग. पण या सगळ्या व्यायामांचे बेनिफिट्स देणारा एक प्राचीन व्यायाम प्रकार मल्लखांब. या शब्दातच वजन आहे. हा प्राचीन आणि पारंपरिक व्यायाम प्रकार, मल्ल म्हणजे रेसलर आणि खांब म्हणजे पोल, या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. 12व्या शतकातील भारतात मल्लखांबचा उल्लेख आढळतो. 1852 साली पुण्यात पहिल्यांदा मल्लखांबचा अधिकृत सराव सुरू झाला. तेव्हापासून या कलेला व्यायामशाळांमध्ये मानाचं स्थान मिळालं आणि पारंपरिक कुस्तीच्या तयारीसाठी सुद्धा मल्लखांब कंपल्सरी केला गेला. शेकडो वर्षांपूर्वी जन्मलेली ही क्रीडा भारतीय संस्कृतीच्या रक्तात भिनली आहे. शिवकालीन युद्ध तयारी असो किंवा आजचा स्पोर्ट, मल्लखांब शरीराची शक्तीच नाही, मनाचं शिस्तबद्ध रणांगण आहे. मल्लखांबचे खांब, दोरी आणि हँगिंग मल्लखांब असे प्रकार आहेत आणि आज ही केवळ कसरत नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या परंपरेची साखळी बनली. शिवकालापासून ते आजपर्यंत एक अखंड योग, शौर्य आणि शिस्त यांचा संगम म्हणजे मल्लखांब. तुम्हाला मल्लखांब ट्राय करायला आवडेल का? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच अफलातून माहितीने गाइडेड राहण्यासाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा.